नमस्कार. मी संतोष सखाराम कांबळे, मुक्काम पोस्ट गोंदी, तालुका अंबड, जिल्हा जालना. मी एक सुशिक्षित बेरोजगार आहे. माझं शिक्षण MSc MSW नीट आहे. मी काल 26/8/2026 रोजी गोंदीमध्ये सिद्धेश्वर फाटा इथे जे घटना झाली, मी त्याबद्दल तुम्हाला थोडं सांगणार आहे. सदर हा व्हिडिओ मी 27/8/2026 रोजी व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की वाळूचा धंद्यामध्ये तहसीलदार स्वतः डोमलगाव पॉईंट चालू आहे. डोमलगाव पॉईंटमध्ये तो दिवस रात्र तिथं केल्या चालू आहे, 10-15 तिथं. तहसीलदार तिथं हप्ते घेतो. तहसीलदार फक्त जातीभेद करतो, फक्त कास्टिझम. फक्त तहसीलदार हा पाटील असल्यामुळं फक्त पाटील लोकांनाच मदत करतो. त्याचा फक्त एकच उद्देश आहे की फक्त पाटील लोकांनीच मोठं व्हावं, पाटीलवाले पैसे. हे बाकी जेवढे अल्पसंख्याक आतापर्यंत जेवढे लोकांवर कारवाई केल्या, फक्त अल्पसंख्यावर कारवाई केल्या. पाटील लोकांचे हप्ते घेऊन गाड्यासुद्धा, आमच्या गाड्या पावती क्लिअर असताना गाड्या लावल्यात, पावती असताना गाडी लावली होतात. सध्या मोठी गाडी माझी पावती असताना लावलेली आहे. याचा तपास करा. हा एक नंबर अंबडचे तहसीलदार सोमनाथ मोहिते जे आहे, तो एक नंबर जातीयवादी आहे. तो त्यांच्या कर्मचाऱ्यालासुद्धा जातीभेद करतो. वाळूचे धंदेवाले फक्त वाळूच्या गाड्याचे भरपूर आपेगावचे हप्ते घेतले, डोमलगावचे घेतले, टेंडरवाल्याकडून हप्ते घेतो. प्रत्येक गाड्याचे हप्ते त्याला. काल हप्ते गाड्या सोडून दिल्या तिने. आणि खोटे नाटे गुन्हे करून काय सिद्ध होणार आहे? पण त्यांना ते ठीक आहे.